तलवारीचा पराक्रम, विद्वत्तेचा अभिमान आणि स्वाभिमानासाठी दिलेलं बलिदान याचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, तर ते खूप विद्वान होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी राजकारण, नीतिशास्त्र आणि राज्यकारभाराबद्दल विचार व्यक्त केले. 8 पेक्षा जास्त भाषांचं ज्ञान असणारा हा दुर्मिळ राजा होता. अनेक राजे फक्त आदेश देत होते, पण संभाजी महाराज स्वतः तलवार घेऊन रणांगणात उतरायचे. त्यामुळे सैनिकांचा आत्मविश्वास अजूनच वाढायचा. मुघल सम्राट औरंगजेबाने संपूर्ण ताकदीने स्वराज्यावर हल्ले केले, पण संभाजी महाराज या वीर योद्ध्याने 9 वर्ष औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. इसवी सन 1679 मध्ये संभाजी महाराजांना विश्वासघाताने पकडले गेले. त्यांना मुघल सम्राट औरंगजेबासमोर उभे केले गेले. त्यांना सांगण्यात आले की धर्म बदला आणि जीव वाचवा. पण या शूर वीराने संभाजी महाराजांनी ठामपणे सांगितले की माझा धर्म आणि स्वराज्य मी कधीच सोडणार नाही. त्यानंतर त्यांना अनेक दिवस छळ सहन करावा लागला, पण ते शेवटच्या क्षणापर्यंत झुकले नाहीत आणि 11 मार्च 1679 रोजी त्यांनी स्वाभिमानासाठी बलिदान दिलं. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र घाबरला नाही, उलट संपूर्ण मराठा साम्राज्य औरंगजेबाविरुद्ध आणखी जोरात उभं राहिलं आणि पुढची 27 वर्ष मराठ्यांनी मुघल साम्राज्यांना थकवून टाकलं. इतिहासकार सांगतात की औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या धैर्याचं आश्चर्य वाटलं होतं की ते कैद झाल्यावरही घाबरले नाहीत. धर्म बदलण्यास त्यांनी ठामपणे नकार दिला. कठोर यातनांपुढे ते झुकले नाहीत. म्हणूनच आजही इतिहास ग्वाही देतो, धैर्य, विद्वत्ता आणि बलिदान याचं अमर प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जय भवानी, जय शिवराय.